नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल जंपर ऑफिस यूट्यूब चॅनलवरती. डायरेक्ट आज गाडीतून सर्वांचं स्वागत होत आहे, कारण की चाललो आहे शोला. सोबत आहे योगी वाय, ड्रायव्हिंग चालू आहे. कारण की मुंबईमध्ये असं अचानक भयानक काय झालं माहिती आहे काय, पावसाचं आगमन झालं अचानक भयानक मध्ये. आणि मी आता आहोत आम्ही ऑन दी वे. खूप लेट झाला आहे, 7:40 झालेत गाड्यामध्ये. शोचा रिपोर्टिंग होता 6 वाजता. ऑर्गनायझर बोलले की आरामात द्या, आता काय पावसामुळे का शो कॅन्सल होणार, पण काय नाही झाला. शोला पोहोचतोय. आणि सीन असं आहे की आजचा जो इव्हेंट आहे, आजचा जो लाईव्ह कन्सर्ट आहे, सेलिब्रिटी इव्हेंट आहे. आणि आजचे सिंगर्स आहेत, आता त्यातले एक सिंगर्स म्हणजे अमोल खोडके, जो सुरनावा दासमध्ये त्या इव्हेंटमध्ये होता आपल्या लाईव्ह शोला. त्यानंतर अजून राजू मोरे, अजून तिसरं कोण आहे, ब्रह्मानंदा पाटणकर आहेत. त्यानंतर अजून चौथा अजून प्रतीक साळवे. हे सर्व सेलिब्रिटी आहेत ज्यांना तुम्ही TV शोज मध्ये बघितलं असेल, म्हणजे सुरनावा ध्यास नवा, इंडियन आयडलमध्ये तर मला वाटतं आनंदजींची कॉपी म्हणावं लागेल, असं त्याने जे काय छाप पाडली होती ना ते इंडियन आयडलमध्ये. अतुल अजय सर सुद्धा इम्प्रेस होते त्याच्यावरती. असं आजचा लाईव्ह इव्हेंट आहे पूर्ण. आणि पोचायचं आता शोला. पावसाने मुंबईमध्ये दमदार हजेरी लावलेत, खूप काही घटना सुद्धा घडलेल्या आहेत. तर आपण आता ट्रॅफिकमधून कसं तरी निघायचं. आता मी आहे विक्रोळीच्या हायवेला आहे, तर पुढे पोचू, बघूया कशी ट्रॅफिक भेटते काय. आणि शो संपवून पुन्हा जायचं ऑफिसला, आपला डेलीचा रुटीन. सो स्टे ट्यून राहा मंडळी, आज थोडी मजा येणार आहे. आणि आज म्युझिशियन टीम सुद्धा आहे, प्रसन्न आहे, अजित आहे, योगी आहे कीबोर्डला, रितेश दादा आहे घाटकोवरून, मी ऑक्टोपॅडला आहे. आणि अजून एक आपला सिंगर आहे अजय, त्याचे खूप सारे यूट्यूबला अल्बम आहेत लव्ह सॉंग्सचे वगैरे. तर अशी काहीशी आजची टीम आहे. निवेदक आहे अजितदादा आहे ना, अजितदादा आहे निवेदक. तो एका मागे एकदा ब्लॉग बनवून त्याचा मिस झालेला, त्याला आज तो पुन्हा भेटूया. चला जाऊया पहिल्यांदा शोच्या लोकेशनला. मुंबईची ट्रॅफिक ही काय, मुंबईची ट्रॅफिक आहे, याच्यातून कधी बाहेर पडू आता देवाला माहिती. चला जाऊया. बऱ्यापैकी हायवे खाली भेटलाय, गाडी पळूया. काय आणि फायनली लागलेली आहे ट्रॅफिक विक्रोळीच्या गोदरेजला. आता इथे काय सुटका होणार नाही लवकर असं वाटायला लागलं. चला तोपर्यंत थोडी आपण गाणी ऐकून घेऊया. दूरपर्यंत ट्रॅफिक दिसते, गाडी घालायचं का जागेवर नाव नाही घेत. आज किती वाजले माहिती आहे, 8:30 झालेत, 8:30. आजचं खरं नाही. आतापर्यंतच्या शोच्या रेकॉर्ड बघायला गेलं ना, फर्स्ट टाइम असं कधीतरी झालंय माझ्यासोबत. म्हणजे फर्स्ट टाइम माझ्याकडून असं झालंय की मी लेट पोहोचतोय. अजून मी तिकडे आता बॅलन्स आताशी चालू झालाय, त्यांच्याकडून कॉल येतात सारखे. काच करू शकत नाही, ट्रॅफिक हलते, मध्येच गाडी थांबते, काच करू शकत नाही, ऑप्शन आहे. बाईकने आलो असं, पण आता पाऊस पडला तर परत आपल्या इन्स्ट्रुमेंटचं नुकसान वगैरे होणार, ते एक मोठा प्रॉब्लेम आहे. काय म्हणजे आत्तापर्यंत एवढे शोज केले. ॲक्च्युली आम्हाला म्हणजे घाणेरडी सवय आहे की ऑन टाईम पोहोचणं, म्हणजे रिपोर्टिंग 5 दिलं तर 5लाच पोहोचणार. आज रिपोर्टिंगचा टाईम म्हणजे शोचाच कन्फर्म होत नव्हतं काय. आता अचानक फोन आला की निघालो तर ही ट्रॅफिक, तिकडेचा ॲक्सिडेंटचा केस जो झालेला आहे, तिकडे ट्रॅफिक नाही, तिकडून प्रॉपर गाड्या चालू, पण इकडनं ट्रॅफिक जाम लागले, काय समजत ना आज. आणि फायनली मंडे पोहोचलो सेटवरती. अमोलचं गाणं चालू आहे इथे. इकडे आहे अजित, प्रसन्ना. सर सॉरी, अरेंजर सॉरी काय करणार, मुंबईची ट्रॅफिक आहे, पेमेंट कट करा. इकडे आहे तुषार आणि अजित दादा अँकरिंगला आहे. भरपूर दिवसाने भेटला अजित दादा, त्यासुद्धा थोडी गाडी स्लीप झाली. चला चालू आहे शो, आपण आता पुढे कंटिन्यू करूया ब्लॉग आजचा.
पुण्यात और हमें जो अंधेरे में रखना चाहते थे अरे उनका तो मुंह ही काला कर डाला म्हणून म्हणायचे काय म्हणायचं गुलाबी का टूट गया चाल गुलाबी का टूट गया चाल अरे मेरे भिक्का कमाल गुलाबी का टूट गया चाल मेरे भिक्का कमाल गुलाबी का टूट गया ये भिखारी बने हैं माना भाई ये भिखारी बने हैं माना भाई ये मेरे भिक्का कमाल गुलाबी का टूट गया चाल आज कोणाचं योगदान लाल दिव्याच्या राणीला कोणाचं योगदान लाल दिव्याच्या राणीला म्हणून मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या बोलण्याला आता मी मानलं शेजारची ही काय महिना लागली डोलायला तवा लागली डोलायला तवा लागली डोलायला जबान नवीन पोपट हा जबान नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला जबान नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला
केसांमध्ये गजरा आग केसांमध्ये गजरा आग केसांमध्ये गजरा फिरता या गजऱ्यावर गजरा केसांमध्ये गजरा फिरता या गजऱ्यावर गजरा याला पोरीचं बघून जा याला पोरीचं बघून जा बघून जा ऑडिशन देत नव्हतो आणि पप्पा बोलले तू हे गाणं गा मी व्हिडिओ काढून चॅनलला पाठवतो. मी म्हटलं नाही करत मी मला इंटरेस्ट नाही पण व्हिडिओ काढून माझं डायरेक्ट मुंबईला सिलेक्शन झालं त्या एका व्हिडिओमुळे. तेच गाणं आपल्या समोर सादर करतोय की दुनिया रुळी सायंकाळी दुनिया रुळी सायंकाळी दुनिया रुळी सायंकाळी माझं काळीच हे फाटलं माझं काळीच हे फाटलं माझ्या हरणीला तार भरणीला तानाचं फाटलं माझ्या हरणीला तार भरणीला तानाचं फाटलं
असा महाराज दणका, महाराज दणका, असा महाराज दणका. वर्गाच्या बाहेर अरे हनुम पडला त्याला सुगंधी जाईला जसा गुलाबी बोलतोया त्या सुगंधी जाईला भीम आवडीनं बोले, भीम आवडीनं बोले, भीम आवडीनं बोले. जसा गुलाब बोलतोया जसा गुलाब बोलतोया त्या सुगंधी जाईला भीम आवडीनं बोले, भीम आवडीनं बोले. राम राम रमाईला भीम आवडीनं बोले, राम राम रमाईला, राम राम रमाईला. पाटलाचं वाघमणी, पाटलाचं वाघमणी, पाटलाचं वाघमणी. रामधाडीची पाऊलं पाट पुढे लागलं भालं घाट, धाडीची पाऊलं पाट पुढे लागलं
बाबासाहेबांची माझ्यावर पुण्य आहे. क्या बात आहे. एकदा काकूंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काकू तुम्हाला माना सन्मानाचा कडक जय भीम. मी मगाशी म्हणलं बाबासाहेबांची पुण्य आहे. थँक्यू. दादांसाठी पण एकदा जोरदार. क्या बात आहे. माझ्यावरती बाबासाहेबांची पुण्य आहे. जे काही आहे आज मी बाबासाहेबांमुळे आहे. आम्ही कलाकार सर्व बाबासाहेबांमुळे आहे. त्यामुळे माझ्यावर एक काकांनी शेअर दिलाय. कृपया शेअर आवडल्यास नक्की टाळ्या वाजवा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझी हिस्ट्री. मी गल्लोगल्लीत भाजीपाला विकायचा एक भाजी विक्रेता होतो. त्यामुळे अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला है. किन्होंने? अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला है. हटा पाएगा ऐसा चट्टान बना डाला है. भीम जी के संविधान का करिश्मा देखो यारो. एक सब्जी बेचने वाले को इंडियन आइडल बना डाला है. काहीतरी वाटला पाहिजे तर तुम्हा लोकांना. वाढले म्हणजे ते माझं नैवेद्य ठेवलं का माझ्या नावाचं. नाही बस ना पण उभ्याने खाऊ. जेवायला आहेत चायनीज. चायनीज काय काय चायनीज चायनीज. आपले अजय भाऊ. चला भेटू पुढच्या प्रोग्रामला. नक्की बोला. गरिबांना लक्ष ठेवा. आमचे आल्याबद्दल सुंदर वाजवलंस भाई. ब्लॉग बोला. एक दोन दिवसामध्ये ब्लॉग बदललीस. पूर्ण रिदमनी परकशन्स सगळं एकदम भारी वाजवतो. वास काय भाऊ वास काय. आणि तुझे पॅडचे टोन लय भारी. थँक्यू सो मच. 2 दिवसामध्ये आपल्या युट्यूबला ब्लॉग पडेल. टेन्शन घेऊ नकोस. चल बाय.